नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? हम उस धरती की संतती है. काय आहे तिचं नाव? हम उस धरती की संतती है. आणि हा कविताचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की कविता यांची स्पष्टीकरण बघितले. आता इथे आपण काही शब्द किंवा काही प्रश्न आणि उत्तरे बघणार. या कवितामध्ये काही असं कठीण शब्द नाही आलेला आहे, तर त्याबद्दल जे कठीण आहेत मला असं वाटतं ते मी इथे दिलेलं आहे. इथे इतकं शब्दार्थ नाही आहे. तर चला बघूया जितके आहे. बघा, इथे खफा म्हणजे नाराज आणि इथे राग, टंटा म्हणजे लढाई आणि इथे लढा, ततुली म्हणजे दात आणि इथे दात, सौर म्हणजे ढग आणि इथे वर्तन, संतती म्हणजे संतान आणि इथे मुले. तर याप्रमाणे इथे हा कवितात इथे इतकंही शब्दात दिलेले जाणार आहे किंवा आहेत. आता आपण पाहणार आहे काही प्रश्न किंवा उत्तरे. तर इथे बघा, हे तुमचा काय आहे? पद्यांश आहे. म्हणजे हा तुमचा आकलन आहे पद्यांशा आणि इथे यांचा प्रश्न किंवा उत्तरे आहे. तर पहिला बघूया. बघा, पहिला पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर पहिला आहे आकलन कृती. पहिला तुमचा आहे समझकर लिखिए, समजून लिहा. ये सब इस धरती की मिट्टी में खेलते हुए बड़े हुए थे. हा सगळं हा जे धरतीच्या हा पृथ्वीचा मिट्टीतून किंवा मातीतून खेळत खूपच मोठ्या झालेले आहेत. कोण कोण आहे? ध्रुवे, प्रल्हाद, भरत आणि जयमल. कोण कोण? ध्रुवे, प्रल्हाद, भरत आणि जयमल. हा सगळं इथे जन्म यांचा झालेला आहे आणि इथेही यांचा हा मातीवर त्यांनी खेळले आहे. आता दुसरा बघूया. सही या गलत पहचान कर गलत वाक्य को सही करके लिखो. आता इथे जे तुम्हाला शब्द दिले जातात किंवा प्रश्न विचारून जात आहे त्यांना सही किंवा गलत आहे हा शोधून त्यांच्या सही करायचं आहे. कळतं? हो. तर चला बघूया. बघा, फिर से लिखिए. इथे काय म्हणाले की फिर से लिखिए. म्हणून भारत शेर के दात से गिनते थे. भरत जे आहे, भरत कोणी? भरत हा शेरच्या दाताचं गिनत आहे. तर याप्रमाणे ह्याचं उत्तर सही आहे. प्रल्हाद एक तारा आहे यांचं उत्तर गलत, कारण की ध्रुव एक तारा आहे. तर याप्रमाणे इथे गलत. तर यांच्या समोर तुम्हाला सही आणि इथे गलत लिहायचं आहे. कळतं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. आता याप्रमाणे इथे आपण दुसरा बघणार आहे, उचित जोड्या मिळाय. काय आहे? उचित जोड्या मिळवा. तर पहिला तुमचं काय आहे? अ आणि इथे तुम्हाला दिसत आहे ब. तर याप्रमाणे जे पहिला आहे ध्रुव, तर ध्रुवचं उत्तर कोणतं आहे? ग. तपस्वी. कोण आहे? तपस्वी. ध्रुवचं उत्तर काय आहे? ग. तपस्वी. प्रल्हाद म्हणजे घ, ईश्वर के सच्चे भक्त. तर दुसऱ्याचं कोणतं उत्तर आहे? ग, ईश्वरचे गए सच्चे भक्त. आणि तिसरं जे आहे तुमचं भरत. कोण आहे? भरत. तिसऱ्याचं ख, शेरो के साथ युद्ध. काय केलेले आहे? शेरो यांचं साथ युद्ध. तर याप्रमाणे इथे चौथा दिलेला आहे जयमल. काय आहे? जयमल. तर जयमलचं काय आहे? सर्वश्रेष्ठ योद्धा. कोण आहे? सर्वश्रेष्ठ योद्धा. तर याप्रमाणे इथे हा चाराचं असंही दिलेले जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं? छान. अजून बघूया. चला बघा, प्रश्न चौथा आता तुमच्या समोर आलेला आहे. प्रश्न चौथा आहे वर्गीकरण कीजिए. काय करायचं? वर्गीकरण. ऐतिहासिक आणि पौराणिकता वर्गीकरण करायचं की ऐतिहासिक मध्ये काय येणार आणि पौराणिक म्हणजे काय येणार. कळतं? हो. तर चला बघूया. ऐतिहासिक म्हणजे येणार किंवा इथे येणार जयमल. काय येणार? जयमल. आणि पौराणिक म्हणजे काय येणार? ध्रुव, प्रल्हाद आणि भरत. काय येणार? ध्रुव, प्रल्हाद आणि भरत. तर याप्रमाणे याचा दोन परिवर्तन केलेले आहे. ऐतिहासिकला जयमल होणार आणि पौराणिकला असा होणार. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता आपण पाहणार आहे प्रश्न पाचवा. कोणता? प्रश्न पाचवा. विशेषताओं के आधार पर पहचानिए. विशेषता या आधारातून तुम्हाला जणून जाणार आहे. तर पहिला आहे अपनी लगन का सच्चा. आपली लगनचा सच्चा, जे आपलं लगन किंवा कार्य संपूर्ण करता. तर हा कोण आहे? हा कोण आहे ते तुम्हाला सांगायचा आहे. हा कोण आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याबद्दल हा प्रल्हाद आहे. कोण आहे? तर हा कोण आहे? हा प्रल्हाद आहे. कोण आहे? प्रल्हाद आहे. दुसरा जे तुमचे आहे त्याचं नाव काय? जयमल. दुसरा कोण आहे? जयमल. तर यांचा प्रश्न बघूया पहिला. हो.
किसी को कुछ ना गिनने वाला, कोणाला कोणताही काही नाही काउंट किंवा काही ठाऊक नाही देणारा, तर हा जयमल आहे. कोण आहे? जयमल. तिसरा, सेरो के जबड़ों को खोलकर उनकी तदुली गिनने वाला. सेरो यांचा जबडाचा खोडून त्यांची तदुली मोज करणारा भरत. तर याबद्दल असं उत्तर त्यांचं दिलेले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता तुमच्या समोर आलेलं आहे स्वमत. काय आलेलं आहे? स्वमत. बघा, जिद लगन मेहनत का फल सफलता है, इस पर अपने विचार लिखिए. जिद लगन मेहनत यांचं फल सफलता आहे, याबद्दल आपला जे विचार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है. तर याबद्दल तुम्हाला असंही यांचं परिवर्तन लिहायचं आहे किंवा अर्थ लिहायचा आहे. बघा, सचमुच जीवन में यदि सफल बनना है तो, सचमुच म्हणजे खरंच तुम्हाला जीवनात सफल बनवायचं आहे, तो व्यक्ती को जिद लगन एवं मेहनत करनी होगी. तर हा व्यक्तीला किंवा हा माणूसला जिद लगन एवं मेहनत करायचा आहे. व्यक्ती के पास जिद का होना अत्यावश्यक होता है. व्यक्ती किंवा माणूस जवळ जिद हा खूपच आवश्यक राहणार किंवा होणार आहे. व्यक्ती को कुछ बनने की जिद लगन की ओर ले जाती है. व्यक्तीला काही बनायचं आहे तर याबद्दल त्यांची जिद हा लग्नात करून घेऊन जाणार आहे. व्यक्ती अपनी मंजिल पाने के लिए कड़ी मेहनत करना शुरू कर देता है. आणि माणूस जो आहे आपल्या मंजिलसाठी खूपच कड़ी मेहनत करायचा सुरुवात करते. आहिस्ता आहिस्ता उसकी मेहनत रंग लाती. आणि धीरे धीरे म्हणजे हळूहळू त्यांची मेहनत रंग लावून देत आहे. और वो अपना मनचाहा धैर्य प्राप्त कर लेता है. आणि त्याबद्दल ते आपल्या मनचाहा धैर्य है असा प्राप्त करून जात आहे. दुनिया में जो भी सफल महापुरुष हुए हैं, उन्होंने भी अपने जीवन में जिद लगन मेहनत एवं अभ्यास को महत्व दिया था. आणि या जगात कोणताही सफल महापुरुष आहे त्यानेही आपल्या जीवनात जिद्द लगन मेहनत हा सगळं अभ्यास महत्व दिलेला आहे. इसी कारण ही वो सफलता की मंजिल को हासिल कर सके. या कारण ही किंवा हा बाबत ही त्यांनी सफलता यांची मंजिल हासिल केलेले आहेत. इसलिए व्यक्ति को जिद लगन एवं मेहनत के साथ अपने लक्ष्य की ओर अग्रसर होना चाहिए. याबद्दल ही व्यक्तीला किंवा माणूसला आपल्या जिद लगन एवं मेहनत हा सगळ्यासाठी किंवा हा लक्ष्यसाठी आपल्याला अग्रसर होऊन जाणार आहे. कळलं की नाही तुम्हाला? हो. हा खूपच छान कविता ती दिलेली आहे. त्याबद्दल मला असं वाटते की तुमच्या जीवनात बी तुम्हाला असं व्हायचं ना की मला हे पाहिजे किंवा किंवा तुमच्या मनातनं असंही येणार आहे किंवा असं येणार बद्दल तुम्हाला असं मी सांगत आहे की तुम्ही असं करा की नाही मला हे हवे किंवा हे हवंय, मला हे करायचं आहे. तर याबद्दलही तुम्ही आपल्या जीवनात उजागर होणार आहे. कळलं? हो. तर अजून बघूया. चला. आता बघा, आता आपण पाहणार आहे दुसरा. काय पाहणार आहे? दुसरा बघा. बातों का जनाब सौ नहीं, सेखी ना बगारे हाँ चुप रहिए. हम उस धरती की लड़की हैं जिस धरती की बातें क्या कहिए. अजी क्या कहिए? हाँ क्या कहिए. जिस मिट्टी में लक्ष्मीबाई जन्मी थी, झांसी की रानी रजिया सुल्तान, दुर्गावती जो खूब बड़ी थी मर्दानी, जन्मी थी बीबी चांद जहाँ पद्मिनी के जौहर की ज्वाला, सीता सावित्री की धरती जन्मों ऐसी ऐसी बाला, गर डेंग जनाब उड़ाएंगे तो मजबूरन ताने सही है, ताने सही है, ताने सही है. हम उस धरती की लड़की है. बघा, पद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला आहे आकलन, वर्गीकरण कीजिए. आता तुम्हाला वर्गीकरण करायचे ऐतिहासिक आणि पौराणिक मध्ये. तर ऐतिहासिक बद्दल पहिले आपण पाहणार किंवा वाचणार आहे यांचा शब्द. लक्ष्मीबाई, सावित्री, दुर्गावती, चांद, बीबी, पद्मावती, सीता, रजिया, सुलताना. तर याप्रमाणे ऐतिहासिक बद्दल जे आहे लक्ष्मीबाई, दुर्गावती, चांद, बीबी, पद्मिनी, रजिया, सुलताना. आणि पौराणिक मतलब सावित्री, सीता. तर याप्रमाणे हा दोन वर्गातून मी असंही तुम्हाला वर्णन केलेले आहे. तर आता अजून पाहणार आहे आपण. बघा, विशेषताओं के आधार पर पहचानिए. आता तुम्हाला विशेषता या आधारातून पहचानायचं आहे. पहिला, खूप लढणे वाली मर्दानी. कोण आहे? मला माहित आहे, तुम्हाला माहिती आहे. कोण आहे? राणी लक्ष्मीबाई. हे कोण होती? राणी लक्ष्मीबाई. जिसने जोहर किया था, पद्मिनी. कौन है? पद्मिनी. तीसरा, जिसने यम से अपने पति के प्राण वापस लाए थे. कौन होती? सावित्री.
कौन होती? सावित्री। चौथा, जो प्रभु रामचंद्र की पत्नी थी, सीता। कौन आहे? यांचं उत्तर काय आहे? सीता। जो बीजापुर और अहमदनगर की संरक्षक थी, चांद बीबी। कौन होती? चांद बीबी होती। आणि जिसने अपनी कटार स्वयं ही अपने सीने में भोग दी थी, राणी दुर्गावती। कोण होती? राणी दुर्गावती। आणि इथे जो दिल्ली सल्तनत की सुलताना थी, कोणती ते? रजिया सुलताना। कोण होती ते? रजिया सुलताना। आता आपला आठवा, भारत माता के रथ के दोन पहिये, लडकी किंवा लडका, किंवा लडका किंवा लडका, मुलगा किंवा मुलगी। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की यांच्या विशेषता आधारेही इथे तुम्हाला उत्तर दिलेले आहे। तर अजून बघूया, चला बघा, सही या गलत पहचान कर गलत वाक्य को सही करके फिर से लिखिए। बघा, सीता ने जोहर किया था, सीता यांनी जोहर केलेले होते का? गलत, कारण की पद्मामिनी हा यांनी जोहर केलेले आहेत। कोणी? पद्मामिनी यांनी जोहर केलेले आहे। सीता ने यमलोक जाकर अपने पति के प्राण वापस लिए थे, नाही। कोणी घेतले होते? सीता ने यमलोक जाकर अपने पति के प्राण वापस लिए थे, नाही। गलत, कारण की सावित्री ने यमलोक जाकर अपने पति के प्राण वापस लिए थे। कोणी? सावित्री यांनी यमलोक जाऊन आपले पती यांचा किंवा पुरुषा जान घेऊन आलेले होते। रजिया सुलताना झांसी की राणी थी, रजिया सुलताना हे झांसीची राणी होती। गलत, राणी लक्ष्मीबाई झांसी की राणी थी। कोण होती? राणी लक्ष्मीबाई हा झांसीची राणी होती। चौथा, निम्नलिखित शब्दों में ऐसे प्रश्न बनाइए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हो। पहिला, ताने। तर यांचं उत्तर आहे पहिला, अगर लड़के बड़ी बड़ी बातें करेंगे तो उन्हें क्या सहना पडेगा। तर या जे गोष्टी आहे की जे मुलं आहेत ते मोठ्या मोठ्या बातें करणार, तर यांचं का सहन करण्याचा? ताने। आणि दुसरा आहे जोहर, पद्मिनीने किसकी ज्वाला जलाई थी, पद्मिनी यांनी कोणाची ज्वाला जलवली होती? तर जोहरांची। तर याप्रमाणे असंही यांचं उत्तर दिलेले आहेत। आता आपण पाहणार आहे स्वमत। काय पाहणार आहे आपण? स्वमत। बघा, प्रत्येक स्त्री में राणी लक्ष्मीबाई होती है, इस आधार पर आधारित अपने विचार लिखे। प्रत्येक जी स्त्री आहे त्यांच्याबद्दल राणी लक्ष्मीबाई होणार का, असं तुमचा विचार करायचा आहे। बघा, प्रत्येक स्त्री में राणी लक्ष्मीबाई होती है, प्रत्येक स्त्रीमध्ये राणी लक्ष्मीबाई होते। नारी माँ दुर्गा का रूप होती है, आणि नारी माँ हा दुर्गांचा, नारी आई हा दुर्गांचं रूप आहे। व सबला होती है, आणि ते सबला होते। यदि उसके साथ कोई बदल सलूकी करने की कोशिश करे, त्यांच्याकडे काही बदल सलूकी करण्याचे प्रयत्न करणार, तो वो चंडिका रूप धारण कर लेती है। ते त्या कोणतं रूप धारण करते? चंडिका असंही रूप धारण कर लेते। रानी लक्ष्मीबाई की तरह वो तुरंत अपने अस्तित्व के अस्मिता के लिए लड़ने मरने के लिए तैयार हो जाती है। राणी लक्ष्मी बद्दल ते तुरंत आपल्या अस्तित्व किंवा अस्मिता यापर्यंत लढणं किंवा मरण्याचं तयार होऊन जात आहे। संघर्ष करके समाज के साथ लड़ने की ताकत उसमें होती है, आणि संघर्ष करून समाजासाठी लढण्यासाठी किंवा आपल्या ताकद त्या दाखवते। आज हमारे देश में नारी अंतरिक्ष में जा रही है। आज आमच्या जे देशात नारी तुम्ही बघणार की ते कुठे जाणार आहे? अंतरिक्ष मध्ये जात आहे। तर वे वैमानिक बनकर आसमान में उड़ रही है, आणि ते वैमानिक बनून आसमानात उडत आहे। वैज्ञानिक बनकर वो अनुसंधान कर रही है, आणि वैज्ञानिक बनून ते अनुसंधान करत आहे। राजनीतिक बनकर देश को चला रही है, आणि राजनीतिक बनून देशला चालवत आहे। भारत की भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी के अद्भुत कार्य को कोई भूल नहीं सकता। भारतचे जे भूतपूर्व प्रधानमंत्री होती इंदिरा गांधी यांचं अद्भुत कार्य कोणीही विसरणार नाही। इसलिए कहा जाता है कि प्रत्येक स्त्री में राणी लक्ष्मीबाई होती है। तसंच आपल्याला असं म्हणत आहे की प्रत्येक स्त्री बद्दल किंवा त्यांच्या मनात एक राणी लक्ष्मीबाई होते। तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे यांच्या प्रश्न किंवा उत्तरे येणार आणि कशाप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे। हा सगळं जाणून मी हे तुम्हाला सांगते। जे बी प्रश्न किंवा उत्तरे मी तुम्हाला इथे देत आहे तर नीट प्रमाणे लिहून घ्या आणि समजून घ्या। जेव्हा तुम्ही समजला तेव्हाही तुम्हाला कळणार आहे, आणि मी खूपच व्यवस्थित प्रमाणे एक एक तुमचा प्रश्न किंवा उत्तराचा प्रश्न पण देत आहे आणि त्यांचं उत्तर पण देत आहे। तर नियमितप्रमाणे तुम्ही लिहून घ्या आणि वाचून करून घ्या। आणि असा तुम्हाला वाटेल की हा नाही मला समजणार किंवा हा नाही, तर त्यांचं कसं नाही समजलं किंवा काय होते ते पण तुम्ही करून घ्या। आणि पुन्हा पुन्हा काय करा, त्यांना ऐकू घ्या, कारण की जेव्हा ऐकणार तुम्ही तेव्हाही तुम्हाला कळणार आहे। कळलं? हो, धन्यवाद।